राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं तरी मुख्यमंत्री कोण यावर मात्र अद्याप निर्णय झाला नाही। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे जवळपास निश्चित झालं तरी भाजपात कोण असा प्रश्न एकीकडे उपस्थित असताना राज्यभरात जे आहे ते भाजप कार्यकर्त्याकडून बॅनरबाजी झाले चित्र पाहायला मिळतं। नांदेड शहरातील काही वेगळी परिस्थिती नाही। नांदेड शहरातील एक बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे। त्या बाजूला मजकूर लिहिला आहे की रात तिलक की करो तयारी। भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेल्या ॲडव्होकेट चैतन्य बापू देशमुख यांनी असे ठिकठिकाणी नांदेड शहरात बॅनर लावले आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या आशा वाढल्यात। मात्र भाजपमध्ये कोण मुख्यमंत्री होणार हे अजून ठरलं नसलं तरी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा आशयाचे बॅनर आपण नांदेड शहरात पाहतोय। खरं तर मुख्यमंत्री पदावरून वाद जरी झाला नसला तरी मोठी चर्चा जी आहे ती राज्यात आपल्याला पाहायला मिळते। कुठे आरत्या झाल्या, कुठे महाअभिषेक झाले, कुठे पूजा झाली, तर काही कार्यकर्त्यांनी चक्क उपोषणाची तयारी सुरू केली होती। एकडे हे चित्र असताना भाजप कार्यकर्त्यांच्या पुन्हा आशा उंचावल्या आहेत आणि तेच आशावादी चित्र दाखवणाऱ्या ठिकाणी बॅनर पाहतोय। नांदेड शहरातही अनेक ठिकाणी असे बॅनर लावले चित्र पाहायला मिळतं आणि कुठेतरी पुन्हा असं वाटतं की भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील। मात्र 1 ते 2 दिवसात हे चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या पुढे स्पष्ट होणार आहे की राज्याला कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा लाभणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।